वसई विरारमध्ये जनजीवन विस्कळीत झालं। वसई विरार नालासोपाऱ्यातील सखल भागामध्ये पाणी साचलं तर पावसानं विश्रांती घेतली असली तरीही पाणी साचल्याचं चित्र आहे। नागरिक रस्त्यावरती चालत ट्रॅक्टरच्या सहाय्यानं स्टेशनपर्यंत पोहोचतायत आणि याचा आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी महेश गोहिल यांनी। पाहूया। वसई विरार शहरामध्ये गेल्या 4 ते 5 दिवसापासून मुसळधार पाऊस जो आहे तो पडायला पाहायला मिळत आहे। मात्र मी सध्या उभा आहे नालासोपारा पश्चिमेच्या इकडे। नालासोपारा पश्चिम स्टेशन परिसरामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचलेला पाहायला मिळते आणि त्या पाण्यामधून नागरिक वाहन घेऊन आणि चालत येताना पाहायला मिळतं। माझ्याबरोबर काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करू। काय नेमकी समस्या आहे त्यांच्याशी बोलू, ते विचारून घेऊ। साहेब, परिस्थिती अशी 4 दिवसांपासून पाऊस पडत असल्यामुळं आज जी पाहता ही परिस्थिती, आणि आज लोकांच्या घरामध्ये लाईट नाही, आज मोबाईलला नेटवर्क नाही, पाण्याचा प्रश्न आहे। पाणी लाईट नसल्यामुळे लोकांना पाणी नाही आणि कामधंद्याला लोक जाऊ शकत नाहीत। आणि आज परिसरामध्ये बघताय पाण्यासाठी लोक पाणी विकलं जात आहे। जे पाणी 150 रुपयाचं पाणी 12 बाटल्या त्यात 300 रुपयाला विकल्या जात आहेत आणि याचाही ते लोक फायदा घेत आहेत। ते घेऊ द्या, पण काही का लोकांना वस्तू मिळत आहेत तिथे। दुसरी गोष्ट, महापालिकेचं एकही कुणी स्थानिक नगरसेवक असेल किंवा स्थानिक कुणी आता जे इलेक्शनच्या वेळेस सांगतात ना, नेत्याच्या मागे पळत असतात, तर ती अशी लोकही कुणी येऊन विचारपूस करत नाहीत किंवा तुम्हाला काय पाहिजे, काय तुमच्या सोसायटीमध्ये काय झाले का। वास्तविक या लोकांनी पण आज या 300 रुपयाला जी लोक बाटल्या घेत आहेत, तर जो नगरसेवक 3-3, 4-4 हजार रुपये जेव्हा मतदानच्या वेळेस वाटत होता, आज एक पाण्याचा क्रेट तो किंवा 4-4 वाट्या वाटू शकला असं लोकांना। एवढी परिस्थिती निर्माण झालेली आहे। इकडे एवढा वर्षापासून कवा तकलीफ नाही झाली जेवढी आता हा महिन्यामध्ये तकलीफ झाली आहे। पाणी एवढं भरलं आहे तरी काय हा व्यवस्था झाला नाही। कॅमेरामॅन विशाल गुप्तासह मी महेश गोहिल, लोकशाही मराठी, नालासोपारा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।